नमस्कार मित्रांनो, मी सखी। तुम्ही आमच्यावरती भरभरून प्रेम केलं आहे आणि छान प्रतिसाद दिला आहे। तुम्ही दिलेले लाईक्स, तुम्ही दिलेले कमेंट्स आणि तुम्ही दिलेले सजेशन्स हे सगळे आम्हाला खूप आवडले आहेत। आणि तुम्हाला जर असंच कंटेंट आमच्याकडनं हवं असेल तर निश्चितपणे आम्हाला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। अशा अनेक नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी आम्ही सारखे घेऊन येत राहू। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आज मित्रांनो आपण कुठे जाणार आहोत ते आपण श्याम यांना विचारूया की आजची भटकंती कुठे। श्याम, आजची भटकंती? मित्रांनो, आज आपण जात आहोत सरदार सुभेदार श्री मल्हारराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून चांदवड या ठिकाणी जात आहोत। रंगमहालावरती जाणार आहोत आपण। चला मग आज जाऊयात रंगमहालावर। चला तर मग रंगमहालाकडे लवकरच। नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत चांदवडच्या रंगमहालात। सुभेदार मल्हारराव होळकर यांनी उत्तरेकडे खूप मोठी कामगिरी वाजवली आणि त्यामुळे निजामाने खुश होऊन त्यांना चांदवड या वसाहतीची जहागीरदारी बहाल केली। आणि याच काळात मग चांदवडचा खूप सारा उदय झाला, खूप चांगल्या प्रकारे सुव्यवस्था झाली। तर चला तर मग बघूया आपण रंगमहाल। रंगमहालाची सुरुवात होते खूप उत्तुंग अशा ह्या दरवाजाने। (1750 ते 1765) या कालादरम्यान सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्याबाई होळकरांनी हा वाडा जो आहे तो बांधला। या वाड्यामध्ये अनेक भित्तिचित्रकं आणि रंगीत काम होतं, त्यामुळे कालांतराने याचं नाव जे आहे ते रंगमहाल असं झालं। तोच हा रंगमहाल। मित्रांनो, वाड्याचे हे भव्य द्वार शनिवार वाड्याशी साम्य राखते। आपण बघत आहात वरती 1, 2, 3 हे जे 3 झरोके दिसत आहेत, यात कधी काळी रखवालदार किंवा पहारेकरी येणाऱ्या शत्रूला दुरून हेरून खालच्यांना किंवा खाली असणाऱ्या आपल्या सैनिकांना ते इशारा करत असत। वाड्याचे भव्य प्रवेशद्वार। या प्रवेशद्वाराची रचना अशी होती की परकीय आक्रमण झाल्यानंतर हत्तींच्या धडकेने सुद्धा या वाड्याचे प्रवेशद्वार जे आहे ते उघडू नये याची काळजी जी आहे ती हे लोखंडी खिळे जे लावलेले आहेत ते घेत होते। इतका हा किल्ले सदृश वाडा जो आहे तो अहिल्याबाई होळकरांनी बांधून ठेवला आहे। त्याचं हे छोटंसं प्रवेशद्वार। इथून आपण काय करूया, आतमध्ये प्रवेश करूया। रात्री या द्वाराचे हे भव्य द्वार बंद करण्यात येत असे। रात्री द्वार जेव्हा बंद होत असे त्यावेळेस जर कुणी आले तर त्यांच्यासाठी हा छोटासा दरवाजा होता, तो दरवाजा उघडण्यात येईल तीही चौकशी करून। आणि या दरवाजाला लॉकिंग सिस्टम करण्यासाठी मोठमोठ्या ह्या कड्या तर होत्यात, शिवाय ही आपण जे 1, 2, 3, 4 ही 4 होल जी बघत आहोत, यात मोठमोठे सागाची लाकडाची ओंडकी टाकून हा दरवाजा पूर्णतः लॉक करण्यात येत असे। तर अशी ही या दरवाजाची लॉक सिस्टम आहे। दरवाजातनं प्रवेश केल्यानंतर समोर दिसतो तो मुख्य इमारतीचा भाग, पण तत्पूर्वी हा खूप सारा मोकळा भूभाग दिसतोय। याचा वापर सैनिकांची तालीम करण्यासाठी, कुस्ती खेळण्यासाठी सगळ्यांची माहिती आपल्याला आज श्याम
त्या वाड्याचं पूर्ण माहिती जी आहे, इथे असलेलं नक्षीकाम जे आहे त्याबद्दल सांगशील सगळ्यांना? मित्रांनो, ही सदर म्हणजे त्या काळची ही कचेरी असेल आणि इथून हा चांदवड नगरीचा कारभार चालवला जात असो. आपण बघत आहात खूप सुंदर अशी ही खांब आहेत. खांबावरती सुंदर असे वेलबुट्टी जाळीदार नक्षीचं काम केलेले आहे. त्यावरती मोर, पक्षी आणि सुंदर असं रंगकाम आहे. चला तर तुम्हाला आतील ते जे काम आहे ते दाखवूयात. ज्याप्रमाणे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती कमल पुष्प असतात, त्याचप्रमाणे ह्या वाड्याच्याही प्रवेशद्वारावरती कमल पुष्प आहेत. तर मित्रांनो, ही जी कमल पुष्प आहेत ही सागवानी लाकडामध्ये कोरलेली आहेत. आपण बघू शकतात कमल पुष्प आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. अगदी नजरेत भरेल एवढं सुंदर असं नक्षीकाम. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मानाचा मुजरा. ही अहिल्याबाई होळकर यांची राजगादी, या गादीवरच बसून त्या शहराचा न्यायनिवाडा जो आहे त्या करत होत्या. न्यायनिवाडा करताना नेहमी तुम्ही कुठल्याही मूर्तीमध्ये किंवा त्यांच्या पुतळ्यांमध्ये बघितलं असेल की अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये नेहमी पिंड जी आहे ती असायची. ही होळकर घराण्याची राजपताका जी आहे ती इथे लावलेली आहे. 1754च्या कुंभेरच्या लढाईमध्ये श्री खंडेराव यांना वीरमरण जे आहे ते प्राप्त झाले. त्यानंतर 29व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांना वैधव्य सती जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सुभेदार मल्हारराव होळकरांनी त्यांचं मन परिवर्तन करून त्यांना राज्याची धुरा जी आहे ती त्यांच्या हातामध्ये सोपवली. मल्हारराव होळकरांच्या नंतर सुद्धा 29 वर्ष अहिल्याबाईंनी हे राज्य जे आहे ते अतिशय सुंदररित्या चालवलं. केवळ इंदोरमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अहिल्याबाईंनी आपलं राज्य जे आहे ते व्यवस्थित सुंदरपणे चालवलं. धार्मिक कार्यांमध्ये त्यांना बरीच रुची होती. त्यांनी बऱ्याचशा विहिरी, बरेचसे सराय या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसाठी बांधून ठेवल्या. आजही आपण कुठेही गेलो तर अहिल्याबाईंनी बऱ्याचशा धर्मस्थळांवरती विश्रामगृह जे आहेत ती भक्तांसाठी बांधून ठेवलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची जी सोय आहे, विहिरी ज्या आहेत त्या अहिल्याबाई होळकरांनी करून ठेवलेल्या आहेत. बरीच मंदिरं जी आहेत त्यांची जीर्णोद्धार, आपल्याला माहिती आहे की काशी विश्वेश्वरय्यचं मंदिर जे आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो अहिल्याबाई होळकरांनी केला. सोमनाथचं जे गुजरातचं मंदिर आहे त्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आणि बरीचशी अशी मंदिरं आहेत जिथे गरज होती त्या प्रत्येक ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी स्वतः या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेतल्या. धार्मिक कार्यामध्ये रुची असल्याबरोबरच त्या आधुनिक काळाचं प्रत्यय सुद्धा देत होत्या. अहिल्याबाई होळकरांच्या अधीन एक महिलांची मोठी सेना जी आहे ती तयार करण्यात आली होती. अहिल्याबाई केवळ एक स्त्री नाही तर एक आधुनिक अतिशय उच्च अशा विचारांच्या व्यक्ती होत्या, ज्यांनी इतर राजकर्ते जे आहे किंवा इतर महिला ज्या आहेत, जसं आपण जिजाबाई आहे किंवा राणी लक्ष्मीबाई आहे, त्यांची जी नावं घेतो आहे तसंच नाव जे आहे ते अहिल्याबाई होळकरांचं सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा राज्य करण्यामध्ये अतिशय चाणाक्ष अशा दृष्टीचा आपल्याला बोध दिलेला आहे. त्या या अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. तर हा आहे चुन्याचा घाणा. या किल्ल्याच्या रंगकामासाठी जो वापरण्यात येणारा होता तो चुना यातनं वापरला गेला किंवा तो चुना जो आहे तो इथे मिक्सचर करून किंवा एकत्रित करून मग त्याचा वापर हा रंगासाठी करण्यात आला. आपण बघत आहात खूप सारे खांबावरती बघा, हा जो रंग दिसतोय हे पूर्ण चुन्याचे रंग आहेत. खाली जे बघताय हे सगळं चुन्याचं आहे, हे पूर्ण चुन्यामध्ये बनवलेले रंग आहेत. अजून एक समोर जी ही झाडी दिसत आहेत
ह्या झाडींमध्ये एक तुळशी वृंदावन आहे. बहुधा त्या तुळशी वृंदावनाचा उपयोग अहिल्या महाराणी करत असतील असा माझा कायस आहे. सुंदर. आता तिथे थोडी जंगली वनस्पती वगैरे आली आहेत, आपण बघू शकतात. तुळशी वृंदावन खूप सुंदर असं आहे. सुंदर तुळशी वृंदावन, पण थोडी पडझड झाली असल्या कारणाने आता तिथे जाणं शक्य नाही. तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवतोय ह्या वाड्यातील एक तळघर. चला तर त्या तळघराकडे जाऊयात आपण. आपण बघत आहात येथून प्रकाश येत आहे. म्हणजे त्या काळी सुंदर की नैसर्गिक ऊर्जा किंवा नैसर्गिक सूर्याचं जी किरणे आहेत त्यांचा वापर हा प्रकाश म्हणून कसा करण्यात येईल तो असा करण्यात आलेला आहे. शिवाय याची जी रचना ही तिरकस आहे, जेणेकरून शत्रूस ते नजरेस पडू नयेत यासाठी ती तिरकस रचना केली आहे. तशीच रचना बघा. हा प्रकाश येथून हा तळघरात जाईल व हा तळघराचा रस्ताही मोकळा राहील. तर तळघरात जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्याला सुद्धा त्यांनी तसंच केलेला आहे. म्हणजे हा प्रकाश इथून खाली जाईल व खाली सुद्धा प्रकाश निर्माण होईल किंवा अंधारात उजेड तयार होईल. आपण आलो आहोत आता तळघराकडे आलो आहेत. हे बघा, हे तळघर. ह्या तळघराचा वापर कशासाठी व का केला असेल हे मला तरी अजून सांगता येणार नाही. पण त्या काळी याचा धान्य कोठार म्हणा किंवा शत्रूस ठेवण्यासाठीही करण्यात येणार असेल. पण शस्त्रगोळा, शस्त्रसाठा यासाठीही या भुयार घराचा वापर करण्यात येत असेल. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी थोडा वेळ 1-2 मिनिटासाठी अंधार करून तुम्हाला दाखवतो इथली जे हे बघ. तर मित्रांनो, आपण जात आहोत आता घोड्याच्या पागाकडे. पागा म्हणजे अश्व बांधण्यासाठी किंवा अश्वदल, अश्व राखण्यासाठीची जागा म्हणजे पागा. इथे घोडे, हत्ती आणि इतरही जनावरे राखण्यात येत होती. याला अश्वपागा असं म्हणतात. हा घोडदळासाठी असणारा किंवा उमद्या प्रकारची घोडे इथे ठेवल्या जात होती. आणि आता आपण जात आहोत एक पाण्याच्या रचनेकडे. एक सुंदर असं तीन खाणी असलेले बारव किंवा विहीर. घालून घेतलं का? नाही घेतलं. मित्रांनो, आपण आलो आहोत आता वाडाच्या बुरुजावर. आणि ही तटबंदी इथून शत्रूस नजर ठेवणे किंवा पूर्ण चांदवड नगरीवरती नजर ठेवण्यासाठी इथे ही जी आहे हे झरोके बनवले आहेत. ही छोटी छोटी झरोके बहुधा शस्त्राचा वापरण्यासाठी, बंदुकींचा वापर करण्यासाठी असेल. इथून बघू शकता आपण पूर्ण चांदवड नगर दिसत असते. ओके, इथून झाल्यानंतर मित्रांनो, त्या काळी पाणी कसं वरती आणायचं होते हे मी तुम्हाला दाखवतोय. चला. हा जो दिसतोय त्या काळी इथे एक रहाट होता. रहाट आपण बघू शकता, त्याचं मार्किंग आहे.
दोरी ओढण्याची निशाणी आहेत. इथे रहाट होता आणि हे जे दिसतंय खाली एक पाण्याचं चेंबर दिसतंय बघा, ती एक छोटीशी बारव आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता तिथे रहाट आहेत. असाच रहाट वरती आणत होते. होळकरांचा वाडा जो आहे तो वाडा होळकर या नावानेच प्रसिद्ध आहे, परंतु होळकरांच्या वाड्यांमध्ये बरीचशी रंगचित्र जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. ही रंगचित्र इतकी सुंदर होती, आता तर या रंगचित्रांमध्ये थोडंसं खराब झालेले आहे, पण ज्या काळी ते बनवले गेले असतील त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक चित्र जे आहे इथे वेगवेगळे कामं करतानाची स्त्रियांची चित्र वगैरे लिहिलेली आहेत. वरती सुंदर देवी देवतांची चित्र जी आहेत ती ठेवलेली आहेत. वेलबुट्टी आणि तो रंगकाम, आता सध्या या रंगकामामध्ये आपल्याला ते दिसत नाही आहे, पण आपण समजू शकतो की इतकं सुंदर जर नक्षीकाम केलेलं असेल तर याला रंगमहाल म्हणणं अगदी वर्थ इट आहे. यावरती असणारी चित्रकला प्रचंड सुंदर आहे. एक एक चित्र जे आहे ते अतिशय छान रीतीने काढलं आहे, म्हणूनच याला रंगमहाल असं म्हणतायत. खरंच प्रचिती आली, याला रंगमहाल का म्हणतो आहोत आपण. त्या तिथे तुम्हाला दिसत आहे अगदी छोट्या छोट्या खिडक्यांसारखी फ्रेम्स ज्या आहेत त्या बनवल्या आहेत. त्या खिडक्यांसारख्या फ्रेम्स आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी सुंदर चित्र आणि रंगकाम. हे आता जरी दिसत नसेल तरी हे रंगकाम फारच सुंदर आहे. म्हणजे आता जवळून मी बघते तर मला हे रंगकाम अतिशय सुंदर दिसत आहे. कदाचित कॅमेऱ्यात तेवढं व्यवस्थित येणार नाही, पण आहे. रंगमहालामध्ये इथे रंगीत चित्रांचं काम जे आहे ते खूप छान केलेलं आहे. मित्रांनो, हा भाग जो आहे तो वाड्याचा सगळ्यात वरचा भाग. कदाचित इथे राहून पहारेदार जे आहे ते पहारा करत असावे. उंचावरती आलो होता पण इथे म्हणजे काय, तर वाड्याचा सगळ्यात वरचा भाग. आज आपण ही संपूर्ण अतिशय सुंदर पौराणिक आणि ऐतिहासिक वास्तू जी आहे ती पाहिली आहे. पाहून मनाला इतका आनंद झाला आहे आणि अशाच वास्तू पाहण्याची आमची सुद्धा इच्छा आहे. आता अशा वास्तू पाहण्यासाठी, किल्ले पाहण्यासाठी, गड पाहण्यासाठी आम्ही आमची मोहीम तर सुरू केली आहे, पण तुमच्याकडनं आम्हाला एक अपेक्षा नक्की राहील. तुम्हाला जर आमचं कंटेंट जे आहे ते आवडत असेल, तुम्हाला आम्ही केलेले व्हिडिओज जे आहेत ते जर आवडत असतील तर आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या लाईकने आणि सबस्क्राईबने आम्हाला एक वेगळा उत्साह, उमेद जी आहे ती निर्माण होणार आहे. असे नवीन नवीन व्हिडिओज जे आहे ते आम्ही घेऊन येणारच आहोत. हो की नाही श्याम? हो, नक्कीच. तर आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जाने का कि नहीं?